आजच्या व्लॉगची सुरुवात जेवणानं. आधी पोटोबा आणि नंतर विठोबा. कामं वगैरे सर्व आवरून झालं. झाडांना खूप दिवस झालं पाणी दिलं नव्हतं. माय गेली तसंच झाडाला 2 दिवस झालं पाणी नाही. मी पाणी टाकू लागलो, पण हे काम माझ्या कियानं घेतलं. हे बघा, मस्त मायनं जी मिरच्या निवडल्या होत्या त्या मिरच्याचं बी या कुंड्यामध्ये टाकलं तर खूप छान ते आलेलं आहे. आणि माझी किया सगळ्या झाडांना पाणी द्यायली. आणि ते वरती एक ड्रॅगनच्या झाडावर खोपा फलीनं केला आहे ते कियानं दाखवलं. आणि हे काही मी ड्रॅगनचे कलमा केलेले आहेत. जर मला कुणा मागितल्या तर मी त्यांना देते, कारण का माझ्या गॅलरीत जास्त जागा नाही. तर हे बघा, हे असं ब्लाऊज मी शिवलेलं आहे आणि त्याला थोडंसं छान वाटण्यासाठी लेस लावली आणि आणखीन थोडेसे मणी लाव त्यासाठी मी मणी लावायला घेतले. 2-3 दिवस झाले या ब्लाऊजला हात लागायला आहे, पण ते काय पूर्ण होता होईना. नंतर आजही ते अर्धावट तसंच ठेवलं आणि माझ्या दोन्ही बेबींना खेळायचं होतं मम्मीसोबत. एक लागली रडायला आणि एक लागली लाडी करायला. मग दोघीला घेतल्याच्यानंतर त्याचा लाडी झाला आणि दिवस कसा संपते हे कळतच नाही. लहान लेकरं घरी असलं की लगेचच मग मी स्वयंपाक करायला घेतला. कुकर लावलं. कियाला कधी भूक लागेल आणि कधी मला भाता दे म्हणून सांगता येत नाही, त्यामुळे आधी कुकर लावून घेतलं. स्वयंपाकाला थोडं लवकर लागावं लागते, कारण का लहान मुलाला सांभाळत करायचं म्हणलं की त्याला खूप वेळ जास्त लागतो आणि टायमावर मग स्वयंपाक होत नाही. लवकरच स्वयंपाक करायला घेतला. मीठ वगैरे डब्यात भरून ठेवलं. पीठ चुरून घेतलं. लवकर पीठ चुरलं म्हणजे कुकर वगैरे सर्व थंड होईपर्यंत ते छान मुरून तयार होते. पोळ्या अशा नरम होतात. आणि आज मी बनवणार आहे तोंडी लावायला वडवांग्याचा ठेचा. तो पण पोळ्या झाल्या की ताव्यावर बनवला की खायला खूप छान आणि झटपट असा मस्त असा बनवून तयार होते. तर हे बघा, त्याच्यात काही जास्त टाकायचं नाही. चटणी, मीठ, लसूण जे काही आपल्याकडं आहे का ते टाकायचं. जास्त काही खेळत बसायची काहीच गरज नाही. स्वयंपाक झालं की थोड्या वेळाने कियाचे मामा आणि पप्पा आले. जेवण वगैरे आम्ही सर्व करून घेतल्यानंतर आई आली. आईलाच गप्पा मारण्यात पूर्ण वेळ गेला. लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.